हमें पवित्र आत्मा का इनकार नहीं करना है। हालेलुया। जे पवित्र आत्मा बोलते ना आपण असं नाही का कोणी की आपण सर्वांनी त्याला स्वीकारलंय, आपण त्याला बोलते ना आपण सर्वांनी त्याला जाणलंय आहे ना, आपण बघितलंय पण तो काय काय अद्भुत कामं करतोय, पण आपण त्याच्यानंतर पण आपण आहे ना सेवेसाठी पाठी हाटतो। हालेलुया। जसं पास्टरांनी आता बोललेलं कोणाकोणाला करायचं यासाठी सर्वजण आपण उत्साहाने बनलं पाहिजे। बरोबर मी करत आहे ना, जर मला शिष्य चांगलं करत असतील त्याच्यापेक्षा मी चांगलं करत, जर मी चांगलं करत असेल तर पूजा शिष्य बोललं पाहिजे मी तिच्यापेक्षा चांगलं करत। जेव्हा आपण हे सगळं कलिसिया जेव्हा आपण एकमेकांपेक्षा जर आपण देवाची महिमा करण्यासाठी जर उभा राहू ना, खरोखर आपली ही मिनिस्ट्री उंची उडान करत। हालेलुया। याच्यासाठी आपल्याला आहे ना कुठल्या लोकांचे दोष काढण्यापेक्षा जर आपण त्याची चांगल्या गोष्टी घेऊन त्या चांगल्या आहे ना, समजा जर एखादी व्यक्ती ही जर चांगली गोष्ट करत असणार वा हिच्यापेक्षा मी डबल करत। हालेलुया। बघणार काय बोलेल मी हिच्यापेक्षा 3 पट करत, त्याच्यानंतर काय बोलेल मी हिच्यापेक्षा 4 पट करत। हालेलुया। याच्याद्वारे काय होईल आपल्या कलिसियाची बढती होणार। हालेलुया। तर आपण त्याच्यासाठी वचनाद्वारे बोलूया पेरिटिओ 7:51। हालेलुया। हे हठीले और मन और कान के खतना रहित लोगों, तुम सदा पवित्र आत्मा का विरोध करते हो जैसा तुम्हारे बाप दादे करते थे। हालेलुया। देवाचं इथं वचन बोलतंय जसे तुमच्या पूर्वजांनी है ना देवाला इन्कार केलेला। हालेलुया। आपल्या पूर्वजांनी देवाला इन्कार केलेला, आपण सर्वांनी त्याला स्वीकारलंय, आपण आज त्याच्या भवनमध्ये बसलो। हालेलुया। पण आहे ना नंतर काही दिवस असे येते ना, आता बोलतात ना सर्व जागी बिकट परिस्थिती चालू आहे ना, बोलतात ना कित्येक विश्वासी लोक अविश्वासी व्हायला लागले। हालेलुया। जेवढे लोक भवनमध्ये आहेत तेवढ्या लोकांचा पण विश्वास तुटायला लागलाय आणि ते जिथून आलेले तिकडे जायला लागले। हालेलुया। पण देवाचं इथं वचन आपल्याला स्थिर करण्यासाठी आले हे हाटिलो है ना, आपले पूर्वी जे पूर्वज होते ते काय बोलत नाही माझं ते आहे त्यालाच मी मानणार, मी कोणासमोर झुकणार नाही। हालेलुया। पण आपण लोक कसे आहेत देवासमोर झुकणारे, आपण कुठल्या मनुष्यासमोर झुकतो का नाही। हालेलुया। तर आपल्याला देवाने बोलले तुम्ही असं नाही करायला पाहिजे। हालेलुया। जेव्हा आपण असं करून तर परत त्या नरकाच्या आगीमध्ये आपल्याला जायला लागतं। हालेलुया। पण देवाचं वचन बोलतंय जोपर्यंत तुम्ही हे वचन घेऊन चालता नाही ना, या वचनामध्ये आपल्याला स्थिर जायचं। हालेलुया। जसं आपल्या पूर्वजांनी इन्कार केलाय तसं आपल्याला करायचं नाही। जेव्हा आपण बघा आता तुम्ही आणि मी देवाला स्वीकारलंय, जेव्हा आपण देवाला स्वीकारतो तेव्हा लोकांना सुसमाचार सांगण्यासाठी जातो। हालेलुया। समजा मीच गेले कुठे एखादा सुसमाचार सांगण्यासाठी गेले तो पुढचा मला नाकारतो। हालेलुया। हा युगानुयुग बोलतात ना अजून पण चालू आहे, देवाला नाकारते, देवाचा विरोध करते। जेव्हा मी पुढच्या मनुष्याला सांगण्यासाठी गेले त्याने पण मला नाकारलं, समजा त्याच्यापेक्षा दुसऱ्याकडे पण गेले त्याने पण मला नाकारलं। बघा देवाचं वचन बोलतंय जर तुम्हाला कोणी नाकारत असेल तर देवाची सेवा सोडू नका, ती करत आहे ना। जसं येशू मसीहला पण सर्वांनी नाकारलेलं, काय काय बोललं गेलेलं, त्याला बोललेले हे दुष्ट आत्म्याच्या द्वारे काम करतोय, काय काय आपल्याला सर्वांना माहिती, आपण सर्वजण तिथं बायबल वाचणारे आणि देवाचा प्रचार ऐकणारे बसलो। हालेलुया। त्या लोकांनी पण येशू मसीहला नाकारलेलं, पण त्याच्यामध्ये पण त्याचे 12 शिष्य होते। हालेलुया। त्याच्यामध्ये त्याचे 12 शिष्य बोलतात ना भीडच्या भीड त्याच्या जवळ आलेली, चंगाईसाठी आलेली कित्येक लोक आले त्याच्या जवळ येऊन चंगा होऊन निघून गेले। हालेलुया। पण त्याच्या सेवेला वाढवणारे कोण होते, त्याचे 12 चेले होते। हालेलुया। त्याच्यामध्ये एक गेला, राहिले किती 11 जण। हालेलुया। तर 11 जणांनी जर ती सेवा केली नसली, हालेलुया, जर त्यांच्यामध्ये त्यांच्या पूर्वजांचं जर
मी पहिले त्या माणसाला बोलते ना ते कसं कॅम्प्युटर मध्ये कुठे डिटेल टाकल्यावर कशी त्या पाठची सर्व हिस्ट्री पुढे येते. हालेलुया. ते पुढे काय ते नाही बघत आपण, कधीच नाही बघत. पुढे काय माणूस थांबलाय, त्याचं सध्याचं वातावरण काय आहे, सध्या तो काय करतोय, कधी आपण बघतो का याच्याकडे? कधी आपण है ना प्रभूसाठी पण वचन होते स्वतःला जाचा परका, आपण त्याच्या पुढचं जाचतो. पण जेव्हा सेवकांसाठी कोणी जर थांबतंय आपण त्याच्यासाठी बघतो का हे माणूस थांबलाय खरोखर, हे आता काय चालू आहे आपण कधी नाही बघत. हालेलुया. इथं थांबून कोणी खोटं नाही बोलू शकत. जर आपण जर बघितलं असतं तर आपण आज इथं नसतो. हालेलुया. बघा जरी मंडळी सिस्टर इथं थांबल्या आणि त्या इथं थांबल्याच्या नंतर मी बोलले सिस्टर तुम्ही तर लय मोठे वचन देणार. पहिलं तर काय केलंय मला माहिती, हा त्यांना काही याचा बोलतात ना याचं नुकसान त्यांना काहीही होणार नाही. त्या वचन त्या येतात त्यांचं काम करतात आणि त्या त्यांच्या जागावर निघून जाणार. पण देव नंतर माझा लेख आहे. हालेलुया. तू काय बोलली, तिने वचन दिलं, तुला काय करायचंय? हालेलुया. जेव्हा बघा आपण एकाला दोष लावतो, देवाचं वचन बोलतंय जर दुसऱ्यांना दोष लावतात तर तुमच्यावरती पण दोष लागते. हालेलुया. एक पट नाही, तीन पट, चार पट आपल्यावरती दोष लागते. जेव्हा मी एक जर हे बोलते ना बोट तुमच्याकडे जर करत असाल तर चार बोट माझ्याकडे. हालेलुया. विचार करा जेव्हा आपण लोकांची टीका उडवतो, लोकांना जेव्हा छळतो आपण है ना, असं नाही का बाहेर संसारामध्येच लोक एकमेकांना छळतात, असं नाही, कलिसियामध्ये पण हे होतं. हालेलुया. जेव्हा आपण थांबला तेव्हा आपण त्याच्याबद्दल है ना इशारे करतो किंवा त्याला नीचा दाखवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा वचन देत असेल तेव्हा त्यांचा है ना ऐकून पण इन्शॉर करायला बघतो. हालेलुया. जेव्हा आपण थांबल तेव्हा त्याला बोलतात ना आपण त्याच्या पाठचं काय त्यांनी काय केलंय काय नाही केलंय आपण ते काढायला बघतो. पण आता सध्याला काय चालू आहे ते बघत नाही. हालेलुया. तर मी लोकांचं हा जीवन असलं पाहिजे, असं जीवन असलं पाहिजे, जे चालू आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. हालेलुया. नाही ना देवाचं वचन बोलतंय तुम्हाला मी पुढं काय होणार आहे ते पण सांगणार आहे, पण पाठचं काय झालंय त्याच्याकडे आपल्याला कधी वळायचं नाही. हालेलुया. असं नाही का मी आतापर्यंत मी पाठचं बघितलंय पण देवाला धन्यवाद असो देवाने वचन दिलंय याच्यानंतर नाही करणार. हालेलुया. असं नाही का 100% मी बोलत नाहीये. बघा लगेच तूप खाल्लं तर कोणाला पण तूप येत नाही. थोडं 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 माणूस बोलतात ना थोडी कमी सवय केली ना, जर मी जास्त बुराई करत असेल त्याच्यापेक्षा थोडं कमी 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 जेव्हा जास्त कमी होईल ना खरोखर देव तुम्हाला उचलत. हालेलुया. हा उचलेल ना, देव मला बोलतोय. तसं वचनामध्ये पण येतंय ना, जे मेहनत करतोय त्याची मेहनत कधी व्यर्थ जात नाही. हालेलुया. आपण मेहनत करायला शिकायचं. जेव्हा आपण मेहनत करणार तेव्हा त्याचं प्रतिफळ मिळणार. हालेलुया. जेव्हा बघा एखादी आता शेतात सर्व आपल्या इथं गावाला पण जाऊन आले आपण बोलतात ना, आपला काही जणांचा मुंबईमध्ये पण जन्म झाला असेल पण काही जणांचा गावी पण जन्म झालाय, राहिलेले पण आहोत आपण तिकडचे. तर बघा तिकडे शेती बोलतात ना जेव्हा गहू लावले तर लगेच ते बोलतात का एका महिन्याच्या आतमध्येच मला हे कापायची मला खायची, असं नाही बोलू शकत. हालेलुया. जेव्हा ते लावणार ते पिकणार रोप येणार तेव्हा पुढे जाऊन जेव्हा ते आपण सर्व काय त्याला नीट करणार तेव्हा आपण त्याची चपाती बनवून खाऊ शकतो. हालेलुया. आणि जेव्हा ते बोलतात ना आपल्या जवळ येतं बोलतात ना गहू जरी आले आपण तसेच नाही खाऊ शकत. हालेलुया. त्याला पहिल्या छत्तीमधून दळून आणायला लागतं, मग त्याचं पीठ मळायला लागतं, चपाती बनवायला लागती, त्याला शेकायला लागती, मग तेव्हा जाऊन आपल्या पोटामध्ये जाणार. आपण बोलणार खरोखर मी जे मेहनत केलेली मी जे गहू लावलेले खरोखर याच्याद्वारे आमचं पोट बोलतात ना भरतंय. हालेलुया. असं नाही का एखादी समजा घरामध्ये जर एखादा मोठा व्यक्ती असेल ज्यांनी जर गहू लावले तर तो एकटा खातोय का असं बोलतोय का? नाही, माझ्या पोटामध्ये मी ठेवतो आणि मी एकटाच खाईन कारण की मी लावलंय असं बोलतो का? तो नाही बोलत. तो काय बोलतोय मी जसं खातोय तसं माझ्या लेकरांनी पण खायला पाहिजे. हालेलुया. तसंच हे वचन आहे. जेव्हा हे वचन येतं है ना कित्येक जण बोलतात हे कच्चं वचन असतं. हालेलुया. ते जेव्हा आतमध्ये घेतो ते आपल्याला बोलतात ना भरपूर काही आपल्या जीवनाला शिकवतं. हालेलुया. जेव्हा शिकवतात तेव्हा आपण ते दुसऱ्याला देऊ शकतो. हालेलुया. हे प्रचार करण्यासाठी मला 2 हफ्ते झाले. 2 हफ्ते पहिले सांगितलेला पण हे प्रचार माझा तयारच होत नव्हता. हालेलुया. का तर माझ्यामध्ये कमी होती. हालेलुया. जोपर्यंत तुमच्यामध्ये कमी असली कमी असून पण मी इथे येऊन मोठे मोठे टिंगे मारून जाणार मी हे वचन दिले ते वचन दिले तुमच्या जीवनामध्ये ते काम होईल पण माझं काय जीवन आहे पाठीमागे काही नाही. फक्त छान बोलतात ना ती वाजवली तर कशी लक 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 हालत असती त्याचा आवाज किती मोठा
जे ताट मानेचे लोक आहात त्या तुमची मन व कान विदेशी लोकांसारखी असून तुम्ही नेहमी पवित्र आत्म्याला आपल्या पूर्वजाप्रमाणे नाकारीत आला आहात. हालेलुया. पूर्वजांनी नाकारलं सोडून द्या. आताच काय आहे, आपण देवाच्या भवनमध्ये बसलेले आहे. आपल्याला काय बनायचंय? आपल्याला एक नवीन जीवन उत्पन्न करायचंय आपलं. हालेलुया. जेव्हा म्हणते ना आपण जेव्हा देवाची वचनं खातो आपण नव्याने वाढत जातो. हालेलुया. असं नाही काही तर कोणी म्हणतात असं तर ते नाही. देवाचं वचन बोलतंय तुम में जवान हो. का बोलतंय देवाचं वचन? इथं पण काहीतरी पॉइंट आहे ना. जेव्हा आपण देवाचं वचन खातो तेव्हा सेवेमध्ये वाढत जातो. नव्याने देव वाढवतो आपल्याला. हालेलुया. त्याच्यासाठी आशीष पण पाहिजे आपल्याला. हालेलुया. बघा मी इथं थांबली आहे आणि माझा पाय तुटकाय, हात तुटकाय, माझा हात असा गळ्यामध्ये आहे. मी तुम्हाला सेवा देणार पण जसं पाहिजे तसं नाही करू शकणार. हालेलुया. जसं मी हात हलवते तर तो गळ्यामध्ये हात असला तर हलवणार आहे का नाही हलवणार. त्याच्यासाठी देवाचं वचन बोलतंय स्वतःला पण चंगाई पाहिजे. हालेलुया. जेव्हा तुम्ही चंगा असता तेव्हा लोकांना पण चंगा करतात. हालेलुया. जेव्हा आहे ना जर समजा माझ्यामध्येच काय प्रॉब्लेम आहे, मी जर गेले पुढच्या बहिणीसाठी नाही मी देवाची सेविका आहे तुमच्यासाठी प्रार्थना करत ना देव तुम्हाला बरं करत. तो काय बोलत बाई स्वतःचा हात तर पहिलेच गळ्यामध्ये घालून घेतला आमचा पण घालते का काय. हालेलुया. लोक बोलतात आपण बघा धर्मी लोक जे वचन ऐकतात जे वचनावर चालतात ते लोक कधी नावं ठेवणार नाही. हालेलुया. ते लोक कधीही तुम्हाला नावं ठेवणार नाही. पण ज्यांचा विश्वास देवामध्ये नाहीये जे नवीन लोक आहेत ते तुम्हाला भरपूर काही नाव ठेवतात. हालेलुया. त्याच्यासाठी त्यांना पण दाखवायला पाहिजे का आम्ही देवाचे लोक आहेत. तेव्हा आपण जेव्हा आपल्यामध्ये देवाचं बोलतात ना देव सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्याला ताकद देतो. हालेलुया. आपण उगाच बोलत नाही छोटा पॅकेट बडा धमाका. माहिती आहे आपल्याला सर्वांना कोणाला बोलतात काय बोलतात आहे ना. सांगायचं काम नाहीये इथं. छोटा पॅकेट बडा धमाका का बोलतात? जरी बोलतात ना किती जरी बलवान माणूस तुमच्या जवळ आला ना तुमच्या त्याच्यासमोर असे तुकडे जरी असत जर देवाचं सामान तर तुमच्यावरती असेल तर तुमचा 100% तिथं काम होणार आहे. हालेलुया. काम होणार नाही बोलत पाहिजे. हालेलुया. का जेव्हा देवाला मी स्वीकारत तो माझ्यामध्ये सामर्थ देईल. त्या सामर्थ्याच्याद्वारे आपण सर्व काय करू शकतो. हालेलुया. फिलिपियो 4:13 मध्ये लिहिले जो सामर्थ मैं तुम्हें दूंगा उस सामर्थ के द्वारा तुम सब कुछ कर सकते हो. हालेलुया. खरं देवाचं सामर्थ मागायचं आपल्याला. देवा मी काय करू तुम्हाला सांग. हालेलुया. जेव्हा आपण बघा आपली सेवा कुठून चालू होती जेव्हा आपण ज्या गलत्या केल्या ना त्याची क्षमा मागायची. हालेलुया. मला कुठलीही कधी लाज वाटत नाही. मी कधी पण कोणासाठी पण क्षमा मागत असते. हालेलुया. जेव्हा आपण क्षमा मागायला सुरुवात केली तेव्हा आपली सेवा खरोखर वाढत जाईल. हालेलुया. जेव्हा क्षमा आपल्यामध्ये जर क्षमाच नसेल मी येणारी वचनं देणार मी सर्व काय करणार मी कोणाला क्षमा पण नाही मागणार जेव्हा कोणाच्याही जीवनामध्ये काम नाही होणार. हालेलुया. जर मी 2 मिनिटं पहिले इथं जे बोलले तुमच्या सर्वांसाठी तुम्हाला माहिती मी काय बोलले आताच बोलले आहे ना 5 ते 10 मिनिटं झाले असते ते जर मी बोलले नसते माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दलचा काही गाठ असेल तुमच्याबद्दलचा वाईट असून मी तुमच्यासाठी प्रचार करते याची कुठलाही काम नाही होतं त्या प्रचाराचं. हालेलुया. किंवा तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दलचं काही वाईट असेल आणि तुम्ही जर माझ्या पाठचं जीवन इथं थांबल्यावर बघत असताल तर तुमच्या जीवनामध्ये पण ते काम नाही होणार. हालेलुया. कशासाठी आपण आज इथं असे बसलो? कारण की आपण पाठचं जीवन अजून बघायचं सोडून नाही दिलंय. हालेलुया. जेव्हा आपण पाठचं कुठल्याही व्यक्तीचं जर पाठचं जीवन बघायचं जेव्हा सोडून देतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये देव काम करत का नाही करत बरोबर. एवढे बोलतात ना सगळ्यात सोपं बोलतात ना सगळ्यांनी बायबल वाचले दाऊद राजाचं सर्वांना माहिती त्यांनी पण केलेला पाप पण त्यांनी बोलतात ना 7 दिवस तो देवाच्या चरणाजवळ बसत होता रडत होता त्यांनी काही खाल्लेलं नव्हतं का देवाला क्षमा मागितलेली त्यांनी देवाने केलं का नाही नंतर त्याच्यानंतर पण देवाने त्याला क्षमा केलं त्याच्याद्वारे पण काम केले देवाने असं नाही का नाही केलं. देव क्षमा करणारा देव आहे. तो अजून पण क्षमा करतोय अजून पण दया करतोय आपल्यावरती का तर माझे मुलं आज नाही तर उद्या सुधारतील. हालेलुया. आपल्याला सुधारायला पाहिजे. हालेलुया. आपण वचन वाचूया पुढचं गलातियो 1:10. अब मैं क्या मनुष्य को मानता हूँ या परमेश्वर को. हालेलुया. देवाचं वचन बोलतंय तुम्ही देवाला मानतात का मनुष्याला. हालेलुया. आपल्याला कोणाला मानायचे. हालेलुया. आपल्याला मनुष्याला मोठा दर्जा जेव्हा देतो ना समजा जरी इथं असेल मी बोलत असेल आकापाशा तुम्ही भरपूर चांगले तुमच्या नावाची महिमा देणार आकापाशा तुम्ही जेव्हा प्रार्थना करतात ना माझ्या शरीरामध्ये सर्व काही रोग बरे होतात. आकापाशा जेव्हा तुम्ही वचन देता
ठेवणार. हालेलुया. विश्वास ठेवून आम्ही दोघं नवरा बायकोचं भांडायला गेलो. असा एक वेळ होतो बघा जीवनामध्ये, हालेकाच्या जीवनामध्ये तो वेळ होतो जेव्हा मी भांडायला आले, सर्वजण मला घेरून घेणार, हे पाठच्या पाठीचा कंटी मारून निघून गेले ना. हालेलुया. पाठच्या पाठी निघून जातो मनुष्य, कुणी पण असो. बघा देवाचं वचन बोलतंय, तुम्हाला दूध पिणारी आई पण सोडून जाते. हालेलुया. बघा आज कित्येकशे लोक आहेत ज्यांना मुलं पण जड होते, ते बाळाला सोडून सोडून टाकून जाते, पण काय माहिती देवता येते येणाऱ्या दिवसामध्ये उचलत त्याच लहान मुलांना. हालेलुया. देवाचं वचन बोलते, मनुष्य तुम्हें धोखा देगा परंतु परमेश्वर कभी धोखा न देगा. क्यों नहीं देगा? क्योंकि वो आत्मा है, वो मनुष्य नहीं है. मनुष्य लालसा के लिए जीता है. हालेलुया. उसके अंदर लालसाएं होती, मुझे कपड़ा चाहिए, मुझे खाना चाहिए, मुझे पीना चाहिए, मुझे ये वस्तु चाहिए, मुझे वो वस्तु चाहिए. लेकिन परमेश्वर कहता है, मेरे बच्चे, मेरे बच्चा तू बढ़ते जा. हालेलुया. तो त्याच्या स्वार्थाचं नाही बघत, मुलं बघतात आहे ना. बघा जेव्हा मुलं असतात, मुलांनी जेव्हा आई बापाला दिलं किंवा आई बापाने मुलांना दिलं, ते एकमेकांसाठी गोड असतात. हालेलुया. पण जेव्हा एक दिवस असा येतो त्यांच्यामध्ये, जे एकमेकाला देणं गेलं बंद केलं, त्यांच्यामध्ये मनमुटाव होते. हालेलुया. एकमेकांना बोलत पण नाही. हालेलुया. तिथून सुरुवात होती. ते मनुष्य काय करतो? धोका देतो. हालेलुया. बघा किती जरी आपल्या जवळचा असेल तर त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. आपण बोलतात ना कलिसियामध्ये आपण सर्व एक बहीण भाऊ आहेत, आपल्याला एकमेकांवरती पण विश्वास ठेवायचा आहे, पण आपला प्रथम विश्वास कोणावरती असला पाहिजे? देवावरती. हालेलुया. आपला विश्वास भरोसा जेव्हा त्याच्यावरती असेल तेव्हा असंभवला संभव करणारा तो देव आहे. का? देवाचं वचन का लिहिले? असंभव को संभव करने वाला हूँ, जो मनुष्य नहीं कर सकता वो मैं करूंगा. हालेलुया. शौलाने काय केलं? त्याचं ऐकलं नाही देवाचं. हालेलुया. त्याने ऐकलं जर असतं देवाचं तर तो तिथं राजा असता. हालेलुया. त्याच्याद्वारे पण देवाने कामं केली असते, पण त्याने नाही ऐकलं. त्याला जे युद्ध सांगितलेलं लढण्यासाठी तो पाठीमागं हटला, किंवा त्याला जे पाहिजे होतं आवडतीच्या वस्तू त्याने ठेवल्या त्याच्यासाठी. हालेलुया. जेव्हा तो ठेवला तो तिथं काय झालं? त्याची तुमडी कापली कुणीकडे. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये पण असं होतं, आपण जेव्हा लोकांची बढाई करतो ना, आपली पण मुंडी कापल्या जाते. हालेलुया. शारीरिक रीतीने तर कोणाची मुंडी कोणी येणार नाही कापायला, पण आत्मिक रीतीने नक्की तुम्ही घडणार. हालेलुया. का? तर तुम्ही मनुष्याची बढवणी करता. देवाने तुम्हाला घडवलंय, त्याच्या स्वरूपाने घडवलंय, त्याने तुम्हाला निर्माण केलंय. जसे त्याला डोळे दिले तसे तुम्हाला दिले, मला दिले. जसं त्याला मुख दिले तसं मला दिले. कशासाठी? त्याच्याने कामं करण्यासाठी दिले ना. हालेलुया. जर तुम्ही ह्याच मुखाच्या द्वारे जर लोकांची बढाई, कुठल्या मनुष्याची बढाई करतात, तो देव सहन नाही करणार. हालेलुया. भजन संहितामध्ये लिहिलंय, देव है ना फाडून खाणार आहे. हालेलुया. तो कुठल्याही मनुष्याला नाही सोडवणार. जेव्हा देव माझा न्याय करायला येईल ना, तुम्ही लोक जरी मदत पडायला आले तर देव बोलत चल हात तू कोण आहेस. हालेलुया. देव कुणालाही नाही, तुझा नवरा आलाय का नाही, किती आहे ना त्याचा ऐक तू थोडं खा. देव असं बोलतोय नाही 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 तू लई तुझ्यावरती प्रेम करतोय, तो आलाय त्याचे दोन शब्द ऐकतो फक्त, ती काय बोलतोय तो. तुझं जे माहिती त्याला पण माहिती असेल, किंवा तुझ्या आईला पण माहिती असेल, तुझ्या वडिलांना पण माहिती. इथं कोणीही कोणाचं नाही. जोपर्यंत आपण इथं आहेत आपल्या टेम्पलवाली. हालेलुया. त्यामुळे इथं किती जरी आपण कमवून ठेवलं काही लाभ नाही. हालेलुया. बघा आपल्या शरीराला बघा, लाजर आणि त्या धनवानाची गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे, बायबलमध्ये लिहिलेलं आहे. लाजर काय होता? त्याच्या दरवाजा बाहेर बसणारा, तो जे धनवान व्यक्ती खायचा तोच तो खायचा. हालेलुया. कसा? तो धनवान व्यक्ती खायचा आणि फेकून द्यायचा कचरकुंडीमध्ये, पण त्याला भूक लागायची, तो जायचा आणि त्याच्या कचऱ्यामधलं उचलून खायचा. हालेलुया. पण नंतर त्याच्यानंतर कुठं मुलाखत झाली, तो होता नरकामध्ये धनवान व्यक्ती, आणि जो त्याच्या दाराला बसायचा तो स्वर्गामध्ये होता. हालेलुया. का? तर त्याने देवाच्या नावाची बढाई केलेली. तो बोलला असता नाही, मी थोडंसं जातो ना त्याच्या पुढं थोडंसं बढाई करतो त्याची, तुम्ही लय भारी आहे, तुम्ही असं आहे तसं आहे, मला 10 अर्थ द्या. केली असती खरोखर तो कुठं असता. हालेलुया. कुठलाही मनुष्य जेव्हा आयोग बोलतात ना, आयोगचं पण सर्वात काय बोलतात ना, सैतानाने गवाही दिलेली, आयोगचं पण सर्व काय गेलेलं, त्याच्याजवळ जेवढे मुलं होते, त्याची बायको, त्याच्याजवळ जेवढी धन संपत्ती होती, सर्व काय गेलेली त्याच्यापासून. पण त्याने काय केलं? विश्वास भरोसा त्याच्यावरती ठेवला. जेव्हा त्याचा विश्वास भरोसा त्याच्यावरती होता तेव्हा त्याने सर्व काय कामं केले. हालेलुया. त्या विश्वासाच्या द्वारे देवाने त्याला दुग्न आशिषित केलंय. हालेलुया. त्याला असं बोललंय का नाही तू माझ्यावरती विश्वास ठेव, मला तेवढंच बस. देव असं कधी बोलत नाही. जेव्हा आपण त्याच्या राज्याची हे करतो ना, खोज करतो, सर्व तुमच्या कमी तुमच्या पाठीमागे येणार आहे. हालेलुया. जर मी बोलले नाही, हो तुम्ही गाडी घेतली आहे ना, आता काय करा माहिती का, आता तुम्ही रोज कामाला जातात, 1000 ते 1500 2000 तर तुम्ही दिवसाची कमवतानाच येणाऱ्या दिवसात. आपण काय करू, जशी मी प्रार्थना होऊन कुठले ना
बाहेर जात जाऊन जेवायला. आपण दोघंच नवरा बायको, बाकी कोणाला पण नाही घ्यायचं. कशाला घेतात त्यांना, काय करते आपल्याला घ्यायचं. आणि मी जर गेले आणि मी जाऊन खाऊन पिऊन येणार, हालेलुया, खाणार पिणार, हात पुसणार, ते बाथरूमला जाणार, निघून जाणार, हालेलुया. त्याच्यानंतर काय घरी गेल्यावर पण घरी गेला, बोलले प्रार्थना करायची रात्रीची, गेले प्रार्थनेला बसले, देव बाप्पा असं झालं तसं झालं, प्रार्थना रोमन तुला उद्या आज वाशिनाकेच्या हॉटेलमध्ये गेलेली ना, उद्या तुला चेंबूरच्या हॉटेलला जायचं, हालेलुया. इथं क्लिक होणार, सैतान आपल्या कानामध्ये घुसवणार. प्रार्थना करत असले ना, मला समजा बाहेर जाण्याची लालसा असेल ना, सैतान येणार. आज तू इथं वाशिनाकेला गेलेली ना, उद्या तू काय कर माहिती, चेंबूर स्टेशनला जाय, तिथं भरपूर छान जेवण भेटतं, हालेलुया. तिथे एवढं भारी भारी जेवण भेटतं, तू आणि तुझी मुलं फक्त दोघं जण जायचं. तुम्ही दोघं जण जायचं, तुमच्या इंडियाकडे जायचं, दुसरं कोणाला घेऊ नको. दुसऱ्याला काय कोणाला घेतलंस तर पाप होऊन जाईल ना, हालेलुया. बघा आपण कधी कधी असं एकटं चालायला बघतो, हालेलुया. बघा जर पास्टरांचं उदाहरण आपण सर्वात छान घेऊ शकतो. जेव्हा या पास्टरांनी कलिसियावर एवढा थांबवलाय, त्यांनी एकट्याचा विचार नाही केला. त्यांनी आतापर्यंत पण सर्वांना माहिती आहे, माझ्या पहिलं पण काही जण ओळखणारे, माझ्या नंतर पण येऊन काही जणांनी चांगलं ओळखले त्यांना, हालेलुया. ते जर बोलले असते नाही फक्त मलाच कलिसिया चालवायचा, मी एकटाच वचन देणार, मी एकटाच प्रचार करणार, मी एकटाच सर्व काय करणार, इथं कलिसिया आता नसती आणि हे जे चेअर लागले ते पण लागले नसते, हालेलुया. जर त्यांनी त्यांचा स्वतःचा विचार केला असता, हालेलुया, तर आपल्याला कधीही स्वतःचा विचार नाही करायचा, हालेलुया. जेव्हा आपण स्वतःचा जेवढा जास्त विचार करत जाणार ना, तेवढा आपल्या जीवनामध्ये भरवती येणार, हालेलुया. जेव्हा आपण सर्वांना घेऊन चालणार, हालेलुया. बघा मी आम्ही दोघं जण गेलो कुठं, तिथं काय बघा मारामारी झाली, आता दिवसा भरपूर बिकट आहे, हालेलुया. कुणी काय ठरलं, समजा संध्याकाळच्या रात्रीचा आम्ही एक असलं, कुणी बघितलं, आजकाल माहिती सगळ्याला जास्त काय चालू, जर कुणी बघितलं अरे तो एकटाच आहे, काय करणार आहे तो, आपण जाऊ ना, आपण 5-6 जण आहे, आपण 5-6 जण आहेत, काय करायचे ते करू आणि निघून येऊ, हालेलुया. जर ते 5-6 जण येणार, आम्हाला लढणार, एकटा लढू शकतोय का, नाही लढू शकत. त्या जागी जर मी माझी पूर्ण फॅमिली घेऊन गेले असते, बघा तो एकटा भाऊ का आहे, पण त्यांच्या संगती 2 पण राहणार, ते पण हात उके मारणार, त्याच्यामध्ये आम्ही पण आहे, आम्ही पण तर काय तिथं काय करू शकत नाही. याचा फायदा हे, आपण जेव्हा एकटे चालतो ना, एकट्याचा फायदा कुठेही नाहीये आपला. जेव्हा आपण बोलतो ना जॉईंट फॅमिली कशासाठी जेवण दिली, हालेलुया, देव का बोलते सर्वांना आणा माझ्या भवनमध्ये, हालेलुया. तो जर बोलला असता तू एकटाच राहतो, एकटाच भवन चालव, एकटाच सर्व काही काम कर, तेव्हा हे काम एवढं उत्पन्न झालं नसतं, देवाचे एवढे काम पण वाढले नसते. कशासाठी, जेव्हा आपण दुसऱ्याचा विचार करू तेव्हा आपल्याच सर्व काही देव करू शकतो, हालेलुया. असं नाही का सगळ्याला आणायचं गोड, ये ना बाबा तुला गेला ना बाहेर तर 100 रुपये देते, पण दर संडेला येऊन बसलं पाहिजे, अजिबात घालूच नको, दर संडेला ये. आणि आमच्या कलिसियाचे बोलतात ना, लोक जे बघतात ना, त्यांना आमच्या कलिसियाचे दिसले पाहिजे, पण किती जण आहेत वागते या घर इथं तर आपण आहे ना, देखो अगर हम बाहर जाएंगे ना, 1000 हो गए ना, हम इधर 100 लोग को काफी है, हालेलुया. बघा आपण बाहेर जरी गेले तर दुसरीकडे जरी 1000 जरी लोक असले तर आपण 100 जण त्यांच्यासाठी भरपूर आहेत, हालेलुया. का आपण देवाच्या सामर्थ्याने चालणारी लोक आहेत, हालेलुया. बघा एकटं जर कुठं निघणार आहे तर तुमचा काहीही फायदा नाही, तो सैतान बसलाय तुम्हाला चिरून फाडून खाण्यासाठी. का देव बोलतोय तुम्ही कुठेही नका जाऊ, हालेलुया. आपल्याला देवाला नाही सोडायचं, बघा मनुष्याला आपण सोडणार एक टायमाला, पण देवाला नाही सोडायचं. का तर तो जर नसता जीवनामध्ये, मला 2 मुलं नसते, हालेलुया. मी का सोडू देवाला, देवाने मला 2 मुलं दिले, देवाने मला नवरा दिलेला, त्याला पण अजून देवाने चांगलं केलं, हालेलुया. जे देवाने मला परिवार दिलेला त्याला पण अजून चांगलं देवाने केलं आहे ना, सर्व काही देवाने दिले मला. जर देवाला मी सोडून दिलं काय फायदा, काय माझा इथे काहीही फायदा नाही. मी एवढ्या वर्षापासून वचन वाचले, एवढ्या देवाला बोलतात ना भरपूर काही हे केलंय, पण फायदा माझा कुठे आहे. जेव्हा मी यांना सर्वांना धरून चालणार, देवाचं वचन बोलते, जेव्हा येशू मसीहला काय करत होते, क्रूसावर काढून घेऊन जात होते, हालेलुया. तो बायका तिथं रडत होत्या, हालेलुया. त्या रडताना येशू मसीह काय बोलला सर्वांना माहिती. येशू मसीह बोलला माझ्यासाठी रडू नको, पहिलं तुझ्या परिवारासाठी रड, हालेलुया. जेव्हा आपण परिवाराला पहिला आपण धरून चालणार, तेव्हा कुठलाही मनुष्य आपल्यावरती बोलतात ना बोट नाही उचलू शकत, हालेलुया. आपल्याला कसं करायला शिकायला पाहिजे, हालेलुया. आपण पुढचं वचन वाचूया.
हालेलुया. और इसलिए कि हमारा ऐसा महायाजक है जो परमेश्वर के घर का अधिकारी है. हालेलुया. महायाजक. देवन महायाजक कोणाला बोलतोय माहिती आहे? सर्वांना माहिती आहे आपल्याला. तो बसलाय ना, येशू मसीह आता जाऊन देवाच्या राईट साईडला बसलाय. तो महायाजक आहे आपला. हालेलुया. कुठलाही मनुष्य आपला याजक नाही बनू शकत. देवाने आपल्याला है ना पासवांना निवडले आपल्यासाठी. आपल्याला कशासाठी? देवाचं वचन बोलतंय भजन संहितामध्ये, तुम्ही ज्या मार्गाला जाता छोटी लाठी मारी आहे ना, तो आपल्या त्या मेंढपाळ काय करतो, जेव्हा मेंढरा इकडे तिकडे जात असते ना, त्याला मारून साईडला घेऊन येतो. ज्या रस्त्यावर पाहिजे त्याच रस्त्यावर घेऊन येतो. हालेलुया. त्याच्यासाठी देवाने आपल्याला पास्टरांना निवडलंय. पण तो देव बोलतोय मी महायाजक आहे. हालेलुया. आपण जेव्हा त्याचे काम ऐकतो, जेव्हा आपण त्याच्यावरती विश्वास ठेवणार, तेव्हा आपल्या जीवनाचं तारण झालंय. हालेलुया. आपल्या सर्वांच्या जीवनाचे उद्धार झाले. पण आता उद्धार झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं? इथं पण पॉइंट आहे ना. याच्यानंतर आपल्याला काय करायचं? आपल्याला त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे, त्याच्या सेवेमध्ये वाढायचं, त्याची सेवा करत राहायची. हालेलुया. जर आपण पुराण्या गोष्टीला जर इथं बोलतात ना, हे निघायचं ना, इथंच राहायचं. अजिबात इथून निघायचं नाही. इथून जर निघली ना, मग तुला सांग कोणाबद्दल अक्काबद्दल राहायचं नाही. इथंच बस, तू इथंच बघून ना. काही नंतर झगडे झाले ना, बघतेच काय बोलणार मी, बघतेच मी. जर तेव्हा झालं ना, मी बोलत ना तुम्ही काय काय केलेलं माझ्यासाठी, किंवा त्याबद्दल मला काय काय केलं. जोपर्यंत हे इथं ठेवणार आपण बाजून, आपला फायदा नाहीये. हालेलुया. जोपर्यंत आपण हे मेमरी मधून आपल्या काढणार नाही, आपली सेवा कुठेही वाढणार नाही. हालेलुया. असं नाही. आपल्याला अजून पण बोलते देवाचं वचन हेच सांगतोय, बापार येत आहे आपल्याला जे पाटील लोकांचं पाठचं जीवन नाही बघायचं. हालेलुया. लोक म्हणजे आपण काही तर बसलेले लोक नाही, आपण बहीण भाऊ आहेत. आपल्याला आपल्या बहीण भावाचं पाठचं जीवन नाही बघायचंय. पाठचं जीवन सोडून द्या. सगळं गेलं ते खड्ड्यामध्ये. हालेलुया. जेव्हा ते खड्ड्यामध्ये जातं, मातीमध्ये जातं, त्याला किती विष होता. हालेलुया. बघा कुठला मनुष्य मेल्याच्या नंतर तुम्ही आपण समजा जर कब्रस्तानमध्ये गेलो, त्याला जाऊन आलो. आता मी 2 महिन्याच्या नंतर जाणार. ज्याला जाऊन आले त्याला मला जायचं आणि शोधायचंय मला. का? मला भेटणार नाही का? तर जाईल मी माझी गॅस घेऊन जाणार आणि त्याला जाणार त्या राखीमध्ये. काय बाबा ये भाई, ये तुझं मासच दिसत नाही मला. याच्यामध्ये कुठे गेलाय मास? दाखव ना मला. अरे कुठं लपला बाबा? गेले काढायला हड्डीच आली काय. हालेलुया. समजा कुठली पण हड्डी आली, पायाची, हाताची, काय आपल्याला ते मनुष्याचा मास दिसला का? नाही दिसला. हालेलुया. जेव्हा आपण आपल्या आतमध्ये बोलते ना, म्हणजे शिक्षण डिलीट करतो. डिलीट का करून टाकायचं? आपल्याला ते पुन्हा नाही घ्यायचंय आपल्या जीवनामध्ये. असं नाही का मी इथं थांबले त्यांची बढाई, मला जे शब्द आवडले मी त्याबद्दल बोलणार. हालेलुया. असं नाही पाठी जाऊन नाही बोलायचं तुम्ही का मला शिष्टाचं जास्त जमत असं ना, दोघीचं जास्त फोनवर चालू असं नाही ना, दोघी जणी जास्त कॉन्टॅक्ट मध्ये असतात म्हणूनच ती तिची बढाई करायला लागते. है ना. लयच म्हणता काय केलं मी तिच्यासाठी? नाही, मला जे वचन आहे ना, या एका हप्त्यामध्ये मी त्यांच्यासाठी आहे. हालेलुया. जिथं जिथं प्रार्थनाला जाते, हल्ली अशामध्ये एकच प्रार्थना आहे, तर जिथं जिथं जाते त्यांच्या संगती आहे. त्यांच्याद्वारे जे वचन येतात आतमध्ये घ्या ना, त्याच्याद्वारे वचन येतात तुम्हाला. जिथं स्पर्श होईल ते वचन घ्या ना तुम्ही आतमध्ये. का नाही घेऊ शकत आपण? घ्यायच्यात आपल्याला वचन आतमध्ये. जेव्हा ते वचन आतमध्ये घेणार तेव्हा आपण आपल्यामध्ये दिसणार काय आहे ना, आपण काय करतो काय नाही. आपल्याला कुठल्याही मनुष्याची बढाई नाही मारायची. मी बोलले का कुठल्याही मनुष्याची बढाई नाही मारायची. आणि बाहेर जातात काय बोलते, नुसतं मनुष्याची बढाई नाही मारायची. बार ते घेतो की मंदाचं नाव, बोलते मनुष्याची बढाई नाही मारायची. असं असतं नसतं. आपल्याला मनुष्याची बढाई नाही मारायची. त्या वचनाची मी असं नाही बोलत आहे. मंदा शिक्षक खूप छान दिसतात ना आज. हे प्रभू मध्ये येत आपण एकमेकांना बोलायला पाहिजे, पण इथं
बोलते मी वर हात करू मी बोलते उंची उडान करेल उंची उडान. आपल्याला काही हेलिकॉप्टर मध्ये गेल्यावर उंची उडान जायचं फिरून यायचं आणि डबल येऊन खाली बसायचं आणि काय आले ना मी उंची उडान करू. हालेलुया. याला बोलत नाही उंची उडान. जेव्हा आपण देवाच्या राज्यामध्ये बोलतो ना, जरी इथं थांबले ना, आपण आत्मामध्ये उडायला पाहिजे. हालेलुया. कशासाठी? त्याच्या महिमेसाठी, त्याच्या कामं करण्यासाठी आपल्याला उडायचंय. हालेलुया. त्याला बोलते देवाची महिमा करते ते माणसं. हालेलुया. जोपर्यंत कुठलाही आहे ना, बघा इर्मया काय करत होता? भविष्यवक्ता होता. हालेलुया. त्याला बोलता नव्हतं जमत. हालेलुया. तो छोटासा मुलगा होता. जेव्हा देवाने त्याला निवडले ना, तो बोलत होता, देव बाबा मला तर बोलता नाही जमत, मी काय करू, मी तर अजून लहान मुलगा आहे. बघा तसंच जीवनामध्ये तो भविष्यवक्ता झाला पुढे जाऊन. हालेलुया. त्यांनी देवाचे कित्येकशे कामं केलेत, आपल्या सर्वांना माहिती. हालेलुया. पण बघा जर कुणी मला सांगितलं कोमल तू एक आराधना घे आज, मी बोलणार आतमधून आतमधून तर आत्मा बोलते कर 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 तुला करायचे, पण शरीर बोलते नको, तुझा आवाज ना तुला बोलता नाही जमत, तू काही शब्द बोलते ना ते एक साईडला जाते. म्हणजे तू क बोलतीस तर ड होते, ड बोलतीस तर म होते. असं जर मी त्या जर माझ्या शरीराचं ऐकणार आणि जर मला आराधना घ्यायला सांगितली आणि मी तिथं आराधना घेतलीच नाही तर माझ्याद्वारे काय काम होणार? काहीही नाही होणार. बघा इर्मयाने जेव्हा त्याला देवाने बोलायला सांगितलेलं तेव्हा तो बोललेला मी लहान मुलगा आहे, मी कसं बोलू देवा? देव बोलतो तू बोलायला चालू कर, मी तुझ्या तू तोंड उघड, मी तुझ्या तोंडामध्ये शब्द भरत. हालेलुया. असं का बोलतो देव? तर देव आपल्याला पण बोलतोय, देवाने आपल्याला सामर्थ्याची आत्मा दिली, आपल्याला भित्री आत्मा नाही दिली. बघा मनुष्य बघा चोरी करायला जातो. आता मला जायचंय हा, आता मी जाणार खायच्या घरामध्ये माझ्या सासूच्या रूममध्ये आणि तिथं मला तर माहिती चावी कुठे ठेवते, मला नेहमीच माहिती असते. जाणार चावी घेणार, असं थांबणार कोण गेला का, कोण आला का, कोण गेला का, कोण आला का, इकडून बघते कोण येते, इकडून बघते कोण येते. चोरी करता करता सगळं आवडत आहे, पूर्ण दिवस निघून जातो. तेव्हा जाऊन ते आपल्या हातामध्ये येतात. हालेलुया. बघा चोरीसाठी किती मेहनत करतात लोक आज. बघा तुम्ही जे चोर आहेत ते किती मेहनत करतात चोरी करण्यासाठी, किती वेळा डोकं बघते, इकडं कोण आलं तिकडं कोण आलं, काय करतंय काय नाही. आपल्या मस्ती जीवनामध्ये पण हेच चालू आहे. हालेलुया. जेव्हा आपण आराधनाला थांबतो आपण बघतो मला कोण हसते का, मला कोण काय बोलते का, मला कोण काय करते का. आज जर विचार घेऊन बसणार ना आपण तर काहीही आपल्याला मिळणार नाही. हालेलुया. जोपर्यंत आपण हा विचार नाही सोडून द्या, देव बाप्पा देवाचं वचन बोलते तुमचा आवाज कसा जरी असला ना, तुमचं शरीर कसं जरी असं, तुम्ही दिसायला काळे असा, गोरे असा, लुकडे असा, भरडे असा, नाही तर कसे का असे ना तुम्ही, पण देव तुमचा आत्मधला अंतःकरण बघतोय. हालेलुया. तुमचा आणि माझं देव बघतोय आत्मधला अंतःकरण. कशासाठी? मी काय करते, माझी महिमा कशा रीतीने करते. हालेलुया. इथं मी थांबले तर देव माझा आवाज नाही बघत आहे, किंवा तुम्ही थांबले तर तुमचा आवाज नाही बघत आहे. देव किती मधुर आहे ना. लता मंगेशकर गायला पाहिजे माझी आवाज. देव बोलतो नाही, लता मंगेशकर कशी गाणे आहे ना बोलते, तिच्या आवाजाचे सर्वजण तिला नाही, तू पण तशीच गायली पाहिजे माझ्यासाठी, तेव्हाच मी प्रसन्न होणार. देव असं बोलतो नाही बोलत तुम्हाला. देव आवाज नाही बघत, तुमची प्रार्थना पण नाही बघत, कशी तुटकी फुटकी आवाज नाही, कशी तुटकी फुटकी प्रार्थना आहे ते पण नाही बघत. देव नाही बोलत माझ्या समोर या आणि खरी मोठी लिस्ट बनवा तुम्ही, है ना. मोठी लिस्ट बनवा, 1 तास 2 तास 3 तास त्याच एकाच शब्दासाठी त्याला घुमून फिरून तेच करत राहिला. काय फायदा आहे का आपला? काहीही अर्थ नाही त्या गोष्टीसाठी. तर देव बोलतोय जशा पूर्वजांनी केलंय ते सोडून द्या. देवाचं वचन बोलतोय जरी तुमचा दगडाचा हृदय असला तर मी त्याला मांसरूपी बनवतो. हालेलुया. ऑलरेडी आपल्याला देवाने मांसरूपी हृदय दिलंय, पण आपण त्याला कठोर करून ठेवलेलं आहे. कशासाठी? देवाच्या सेवेसाठी, दुसरं काय नाही. कुठल्या वस्तू घ्यायला जायचं हा आहे ना, माझा नवरा कसा देत नाही मी बघते ना, मी जाणार तो 1000 काय 2000 पण द्यायला पाहिजे का, माझा नवरा आहे, माझा अधिकार आहे त्याच्यावरती, कसा देत नाही मी बघतेच ना. आपण हे बोलतो, पण बघा देवाच्या सेवेसाठी कधी बोलतो आपण नाही. तुम्ही आज ही आराधना घेतली ना, शिष्टर मला पण आज आराधना. बघा असं नाही का आपल्यापेक्षा जे सिनियर आहे त्यांचा आदर पण केला पाहिजे, त्यांनी जे सांगितलं ते आपल्याला घ्यायला पाहिजे. पण बघा जेव्हा मी त्यांना बोलणार ना, नाही सिस्टर मला आज वचन द्यायचे, ते बोलणार हट तुला काय नाही जमत, तू कशाला देते वचन, असं बोलणार नाही. ते मला बोलते द्या, है ना. आपले लीडर्स लोक चांगले ते बोलते नाही सिस्टर तुम्हाला म्हणत की तुम्ही करा, आम्ही तर नेहमी करतो. हालेलुया. ते बोलणार तुम्ही करा, तुम्हाला करायची. बघा असं नाही का हाऊस आणि 4 ते 5 जणच मोजके गेलं पाहिजे. तुम्ही जरी येतात तर तुम्हाला
पास्टरचा असं असं करणार ना तरी तोंड तुम्हाला दिसणार नाही. उड्या मारणार त्या पास्टरचं तोंड बघायचं कसं तुझ्या तोंड मला बघू दे बरं. मला याचं मला तोंडच दिसत नाही. 2 हप्ते आले, 3 हप्ते आले, 4 हप्ते आले, मला तोंडच नाही दिसत त्या पास्टरचं. बघा आपण इथं आलं तर किती मस्त बघतो ना पास्टरला. का? कारण की आपल्या चर्च मध्ये काय आहे, निवडलेले लोक आहेत. हालेलुया. तर निवडलेल्या लोकांना काय करायचे, आपल्याला बसून नाही राहायचं एका जागी. हालेलुया. देव बोलते उठा, कधी उठणार? हालेलुया. तुम्ही बोलते ना 10 भात खाणारे नाही तर मांस खाणारे बनलात आता. हालेलुया. आपण सर्वजण इथं खातो, सर्वांना माहिती आहे. हालेलुया. ते खाण्यासाठी किती हे करायला लागते ना. बस तुम्हाला खिचडी देऊ दे किंवा डाळ देऊ दे, तोंडात टाकलं चमच्याने डायरेक्ट खात पण है ना. लहान लेकराला पण आपण जेव्हा देतो, खा बाबा खा, डायरेक्ट खात मध्ये पोटामध्ये, त्याला चावायची गरज नाही, त्याला कुठलं काही करायचं गरज नाही. पण जेव्हा मांस खायला दिलं ना त्याला भरपूर चावायला लागते. तर तेव्हा तसंच घेतलं मनात पोटात गुडगुड 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 गुडगुड, कधी जाऊ कधी येऊ, कधी जाऊ कधी येऊ, कधी गोळी घेऊ, कधी काय करू, काय कोणती गोळी घेऊ, कोणत्या गोळीने बरं होईल. पास्टरला लावते पण पास्टर माझ्या पोटात लय गुडगुड व्हायला लागले. का? मी तर आज मटण खाल्लंय ना. मग काय झालं, तुला पचन नाही झालं? नाही पास्टर लय घाई 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 एवढं ना पकड पकड एवढं घेतलं डायरेक्ट पोटात डायरेक्ट हे पचणार आहे नाही पचणार आहे आपल्याला. हालेलुया. है ना. काय ते कॉमेडी पण पाहिजे त्याच्यामध्ये, असं नाही का काय बोलतं. हे बघा, जर देवाचं वचन जेव्हा घेतो ना आपण, ते आपल्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने कार्य होणार. हालेलुया. बघा मी इथं आतापर्यंत किती 3 वचनाद्वारे बोलले, याच्यात भरपूर काही टाइम पण बोलले. जे टायमिंग दिलेला पवित्र आत्माने लीड केलं, देवाला धन्यवाद असो. सॉरी पास्टर, भरपूर टाइम झाला. बघा देव आपल्याला देतो टायमिंग, त्या टायमिंगच्या बघा आपण कधी कधी बोलतो आता प्रार्थनाला बोलवले, मला 6 वाजता बोलवले आणि 7 वाजता सोडून देईन बोलल्या. आपण पास्टर किंवा बोलले लीडर बोलले, सिस्टर तुम्ही या ना प्रार्थनाला, मी तुम्हाला 6 वाजता बोलवले आणि 7 वाजता तुम्ही घरी जावा. हालेलुया. जेव्हा मी जाणार 7 वाजेपर्यंत माझं तिथं मन काय असणार स्थिर नाही. 55 मिनिटं झाले, आता 5 मिनिटं संपणार आहे. 5 मिनिटं थांबले, 5 मिनिटांनी काय होते, 5 मिनिटं गेले झाले बरोबर 7, त्याच्यानंतर 2 झाले, 3 झाले, आपण 15 मिनिटं वाट बघतो, अर्धा तास झाले 8. आपण काय बोलतो, काय तरी काय माहिती किती खोटं बोलते ती आले. हा मला तर बोलले 1च घंटा घे आणि इथं आले तर काय 2-3 घंटे झाले. बापरे, म्हणजे तुम्ही जे एका घंट्यामध्ये घेतलंय ते पण गेलं निघून. हालेलुया. आतापर्यंत आपण केलंय, असं नाही मी पण केलंय म्हणून तुम्हाला सांगते. हालेलुया. जेव्हा जेव्हा आपण प्रार्थनामध्ये येतो ते 1 घंटा बोलले, आपण तेवढं लक्ष देऊन ऐकतो. हालेलुया. तेवढं लक्ष देऊन ऐकणार, त्याच्यावर टाइम गेला, अरे आता सोडत तेव्हा सोडत, आता सोडत तेव्हा सोडत, काय करू, अरे बापरे या बाईचं काय सरळच नाही किंवा माणसाचं काय सरळच नाही, काय करू, कुठे जाऊ, बाथरूमला जाणार, बाथरूमला येणार, याला जाणार त्याला जाणार, पाणी पिणार, असं तसं टाइमपास गेलं सगळं निघून. काय हाई घरी जर गेला कोण बोललं, समजा आता मी इथं आले वचन ऐकलं, ताईने किंवा आईने मला विचारलं कोमल काय होतं आज मला सांग ना थोडंसं. नाही आई लई टाइम झाला ना. काय बाई गेलं तर 1 तास बोललं, 2 तास झालं, तर काय सगळं गेलं निघून माझ्या डोक्यामध्ये काहीच राहिलं नाही. आई काय फायदा आहे माझा जाऊन. आई बोलत मला अगं काय काय कर, म्हणजे एवढे 2 मुलं सोडून गेली सीता आणि एवढ्या वेळापासून सांभाळलंय है ना. ते सांभाळते असं नाही, आम्ही सांभाळले, पण तू जाऊन आलीस तर काय ते फायदा व्हायला पाहिजे त्याचा. हालेलुया. जेव्हा मी माझी मुलं सोडून येणार इथं, माझा काहीतरी फायदा झाला पाहिजे. हालेलुया. जर फायदा झाला तर आपल्या घरचे पण त्याच्यावरती गर्व करणार. हालेलुया. मी येणार इथं आणि त्यांनी जरी मला विचारलं तर मी जाऊन त्यांना सर्व काही सांगणार, हे वचन होतं ते वचन होतं, असं वचनाच्या द्वारे बोलले, तसं वचनाच्या द्वारे बोलले. त्या पण काय बोलते माझ्या पाठीमागं, नाही ती जाते ना, आता 1 घंटा गेली ना, उद्या 2 तास जरी गेली तर आम्हाला टेन्शन नाही. का ती जातीये काहीतरी घेतीये ना. हालेलुया. ती जाती तर काहीतरी घेतीये, अशीच जाऊन बसतो बोलते ना. कधी कधी असं पण आपण बोलू पण शकतो, आहे घरातल्या कामासाठी थोडंसं आराम भेटायला पाहिजे म्हणून जाऊन बसतो. हालेलुया. असं पण येतं आपल्या तोंडापासून कधी कधी, पण जेव्हा आपण ते बोलतो ना, जे वचन बोलतात, जे कामासाठी आपण गेलो ते काम जर करून आलो तर कुठलाही माणूस आपल्यावरती नाराज नाही होत. हालेलुया. देवाचं वचन बोलतंय कुठल्याही मनुष्याची बडाई नका करू आणि कुणी जरी थांबला तर त्याच्या पाठचं जीवन कधीही काढू नका. हालेलुया. खोदलेले खड्डे बार बार, हे कुठलं कसं असं करू, असं करतो का नाही आपल्या सर्वांना माहिती.
बोलतात ना, जिथं त्याला वाटलं नाही इथं काय तरी मांस लपलेलं आहे किंवा इथं काय नाही, तो काय करतो, पायाने खड्डे खोदत राहतो, खोदत 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 काहीतरी भेटत मला, काहीतरी भेटलंच पाहिजे मला, माझं पोट तरी भरत तेवढं. आपलं नुकसान होतं आहे ना, जेव्हा आपण मनुष्य थांबतो ना, त्याच्या पाठचं जीवन आपण जेव्हा बघायला जातो ना, आपलं नुकसान होतं. खरोखर माझ्या बहिणींनो, भावांनो, आतापर्यंत आपण नुकसान करत आलो. हालेलुया. आपल्या जीवनाच्या आपल्या बोलतात ना, आपण आपल्या स्वतःला धोका देत आलो. तर त्या जागी जर आपण पाठचं जीवन न बघता जे चालू आहे, जे वचन येतात आपल्यासाठी, ते वचन घ्यायला जर शिकला, तिथं उन्नती होणार म्हणजे होणार. 100% नाही, 101%. हालेलुया. या वचनाप्रमाणे सर्वांना देवा दिया मुझे और आपको सहायक सहायक का क्या सब कुछ पता ना मेरे वो इतने से जाता सहायक क्यों दिया आज डेट करने के लिए चलो डेट कब करेंगे उसके साथ में कब रहेगा अरे प्रार्थना करना और सुसमाचार ये ऐसा तो नहीं कहता है ऐसा तो नहीं कहता है हालेलुया हालेलुया सबसे बेस्ट मुझे और आपको सहायक दिया परमेश्वर ने और उससे पहले परमेश्वर कहता है जो यहोशू की किताब में 14 का अध्याय 15 वचन पढ़े और 16 पढ़े उसके बाद हम लेंगे 15 और 16 पहले 15 पढ़ो हां यदि तुम हाँ। मुझसे प्रेम रखते हो, एक मिनट वचन क्या कहता है कितने लोग परमेश्वर से प्रेम करता है सुंदर सा नहीं करा मकसद तो लक्षित है हाँ कितना लोग परमेश्वर से प्रेम करता है बहुत अच्छा है कितना लोग परमेश्वर के आज्ञा का पालन करता है किधर क्या बहुत जैसे पहले जब परमेश्वर का प्रेम करता तो कुछ सब लोग हाथ गया बहुत एकदम स्टेट गया जब आगे का पालन करता है वहां पे तो कम हो गया क्यों बाइबल बताता है अगर आप अगर परमेश्वर से प्यार करता है वहां पे प्रकट होता है परमेश्वर का आज्ञा को भी पालन करना अगर आप प्रेम करता है आज्ञा का पालन नहीं करता है तो खोटा प्रेम है मैंने कहता है आगे का पालन किधर कर रहा है क्या कर रहे हैं परमेश्वर से प्रेम करते हैं लेकिन आगे का पालन किधर है जब आगे का पालन नहीं है तो प्रेम किधर है वहां तो प्रेम नहीं होता है हालेलुया जब अगर हम आगे परमेश्वर से प्रेम करते हैं आगे का पालन करते हैं तब परमेश्वर ने क्या करेगा पवित्र आत्मा का हमें और आपके एक सहायक बनकर देगा अगर हमारा प्यार है आगे नहीं है तो फायदा है अगर परमेश्वर के आगे बोले तो क्या है परमेश्वर से प्रेम करता है तो परमेश्वर के आगे को फॉलो करता है परमेश्वर के कंडीशन रखा रूल रखे वहां पे वो रूल को हमें फॉलो करना है अगर वो रूल फॉलो नहीं करेगा तो हमारा परमेश्वर से प्रेम खोटा है खोटा का हम इसको प्रकट कर सकते हैं हालेलुया खोटा किस बातों को हम प्रकट कर सकते हैं वचन के आधारित हमारा खोटा से आगे का पालन करना वो जो आगे का पालन करता है वही परमेश्वर से प्रेम करता है अगर बोलेगा प्रेम है माझा प्रेम है माझा प्रेम आगे हालेलुया अगर आगे बोले तो सबसे हमें बहुत सारे बातें उसमें हम सीख सकते हैं अगर हम पूछेगा कितना लोग परमेश्वर का दान नष्ट कर देता है कहाँ प्रेम है किधर है क्या बताओ कितना लोग परमेश्वर को सच्चाई से परमेश्वर रखने बोलता है अपनी कमाई में हालेलुया हालेलुया अच्छी बात है तो उसमें है किस वाला बोल मैं पिता से हाँ विनती करूंगा क्या कहता है पिता से विनती करूंगा ये परमेश्वर से यीशु मसीह कहता है मेरे के लिए आपके लिए मैं पिता से विनती करूंगा कब अगर परमेश्वर से प्रेम करता है परमेश्वर के आज्ञा का पालन करता है तब यीशु का ये वचन मुझे और आपको लागू होगा नहीं तो नहीं होगा नहीं होगा लागू क्योंकि यीशु कहता है वहां पे मैं पिता से मांगूंगा अगर तुम्हारा प्यार तुम्हारा आज्ञा सही है तब वो पिता से मांगूंगा अगर तुम्हारा आज्ञा भी खोटा है प्रेम भी खोटा है तो पिता से नहीं मांगूंगा
आज हमारा पवित्र आत्मा होना चाहिए ना, क्यों नहीं हमारा पास पवित्र आत्मा? क्योंकि आज भी हम हर चीज में फंसा है। आज भी हम बॉयलर कॉमेडी का जैसा हो रहा है इधर फिरी, तो पवित्र आत्मा कहाँ जाएगी? नहीं आएगी, नहीं आएगी। हालेलुया। जो आज्ञा का पालन करता है तो उनके अंदर पवित्र आत्मा है, उससे परमेश्वर पे यीशु मसीह विनंती करता है परमेश्वर से। किधर हमारा? हालेलुया। आम्ही काय गोष्टी करते? देवा प्रार्थना करतो, प्रार्थना करायला सांगते झाल्यानंतर हम देवाला विसरतो का? आज्ञा वहां पे किधर आज्ञा है? किधर हमारा आज्ञा वहां पे? हालेलुया। किधर आज्ञा हमारा? परमेश्वर हर चीज के लिए वचन से बातें करता है, हमारा आज्ञा किधर है? परमेश्वर हमारे जीवन में काम करता है, फिर हम आगे को क्यों बोलो करता नहीं? इसके मतलब हमारा परमेश्वर से प्रेम भी दो है, आज्ञा भी दो। हालेलुया, हालेलुया। परमेश्वर हमें कई मुसीबत से बचा के लाता है, कई तकलीफ से उठा के लाता है। कारण क्या? परमेश्वर का आज्ञा का पालन करना। हमारे ड्यूटी बोल के नहीं करना है। आज भी हम अपने आप को फंसा के रखा, अपने आप को छुपा के रखा। मतलब क्या है? हम आगे का पालन नहीं करते। आहिस्ता लोग यीशु क्या कहता है? और वह तुम्हें हाँ। एक और सहायक देगा, और एक सहायक देगा। यीशु हमारे लिए बहुत बता, हम यीशु हमेशा के लिए पृथ्वी पर रहने के लिए नहीं आया, याद रखो। यीशु हमेशा के लिए पृथ्वी पर नहीं रहने के लिए, लेकिन पवित्र आत्मा वो हमेशा के लिए पृथ्वी पर है। आज भी है, कल भी का और युगों का तब तक पवित्र आत्मा रहेगा। यहाँ पे कहता है, वचन बताता है, पवित्र आत्मा है। यीशु अभी पृथ्वी पर नहीं है, यीशु स्वर्ग में, लेकिन यीशु क्या कहता है? मैं जाने से पहले तुम्हारे लिए पवित्र आत्मा नहीं थी, वो हमारा सहायक है। वो पिता से विनती किया, वो दुनिया नहीं जानता, मैं और आप जानता है, लेकिन दुनिया उसको धोखा नहीं देता, लेकिन मैं और आप धोखा देता है। हालेलुया। दुनिया डरता है झूठ बोलने के लिए अपने लोगों से, लेकिन अपने लोगों को झूठ बोलने की विश्वास सीधा तोड़ के झूठ बोलता है। एक बात है, अभी एक व्यक्ति का था, वो प्रभु में नहीं था, कल हम लोग कुछ देखा है। पता है इतना बड़ा व्यक्ति है, किंतु वो अपने सामने ना इतना नम्र से आता है। देखा ना, उसके करोड़ों का कारोबार है, लेकिन आता है तो उनको परमिशन नहीं, लेकिन अपने लोग को सब जानने के बाद भी पास से तो भी करता। हालेलुया। काम है कोई का कहाँ पर हमारे पास आके कहाँ आके बताओ? हम पवित्र आत्मा का अच्छा टॉपिक निकाला, कहाँ हमारे पास पवित्र आत्मा? उनके पास तो नहीं है, फिर क्यों अपने परमेश्वर के लोग आदर करता है? बहुत कुछ बोला उनके मुझ पे भी बहुत कुछ पता है। सच है मास्टर, परमेश्वर की धन्यवाद, आप लोगों को भी धन्यवाद। मेरी तकलीफ के समय मेरा रिश्तेदार मेरे घरवाला नहीं है, लेकिन आप बिना पहचान होने के बावजूद भी मेरे लिए आप लोगों ने इतना जो समय दिया, एक्सपीरियंस होता है ना, बहुत सारे प्यारे बातें कि कभी नहीं पूछ सकता। क्या था? पहचानता था आप लोग? कोई पहचानता था? नहीं पहचानता। उसने एक शब्द बोला, मेरा कुछ कंडीशन खराब था, नहीं बोलता ना इंसान बोलता है, लेकिन जब मेरी घरवाला मेरा साथ रहने वाला मुझे सहायता मदद नहीं किया, लेकिन आप लोग सच गॉड कितना बड़ा। हालेलुया। हाँ, यही होता है। हाँ, मैं बोला उसको, मैं मुझे बहुत पसंद करता हूँ। बहुत सारा ऑपरेशन के टाइम में भी उसने एक शब्द बोला था मुझे हॉस्पिटल से, मालूम पड़ा, फोन किया, पास्टर साहब, हमेशा सर बोलता, पास्टर सर आप ये मत सोचो मैं लंबा के व्यक्ति है, मैं दूर के व्यक्ति है, ऐसा मत सोचो। अपना नजीक व्यक्ति करके आपको जो जरूरत है मुझे आप मुंह खोल कर बोलो। अगर मुझे लालच है तो पूछ सकता था, देते ना किसी ये बात पैदा आकर वो बताया, बाकी किसको नहीं बताया। क्या बोले? एक ही शब्द बोले, मुझे लंबा का मत सोचो, आपका नजीक का समझ कर जो भी आपको जरूरत है मुझे मुंह खोल कर बोलिए। हालेलुया। तो भाई इतना उसको आगे मालूम नहीं है, उसकी पवित्र आत्मा मालूम नहीं है। इसको परमेश्वर तो चाहता है, लेकिन इतना गहरे पे ले जाते जैसा मैं और आप चाहता है। यहाँ पे कहता है यीशु मसीह कहता है, मैं पिता से तुम्हारे के लिए हमेशा के लिए। यीशु मसीह 33.5 साल था, लेकिन उसने क्या किया? मैं जाने से पहले अभी पवित्र आत्मा मुझे वो हमेशा रहेगा। जब तक ये पृथ्वी पर है, ये है, तब तक पवित्र आत्मा है। उसको हम क्या कर रहे हैं, क्या चल रहा है?
प्रेम आराम हम नहीं करते। आज भी हम परमेश्वर को हेराफेरी करते रहते। उसमें नई आयत के किताब में शायद 32 में 34 में लिखे, उसमें नुकसान किसका है? मेरिया नाम की, उसके नहीं, उसके नुकसान नहीं है। हालेलुया, उसके नुकसान नहीं है, लेकिन मेरी और आपके नुकसान है। परमेश्वर जबरदस्त नहीं करेगा, आज्ञा का पालन करोगे, प्रेम करो, कुछ नहीं करेगा, वचन से बातें करके जाता है। हालेलुया, उसमें है कुछ और? है थोड़ा देख, तो परमेश्वर का बाइबल बताता है हम पवित्र आत्मा का कभी निंदा बुरा नहीं करने का। पवित्र आत्मा का मत्ती की किताब में 12 का अध्याय 31 और 32, 31 का पहले पढ़ी, मत्ती की किताब में 12 31। हाँ, मैं 5 मिनट खत्म करूंगा। इसलिए मैं तुमसे कहता हूँ इसलिए मुझसे और आपसे कहता है परमेश्वर, हाँ, कि मनुष्य का सब प्रकार का पाप सब प्रकार के पाप और निंदा क्षमा की जाएगी, नंदा पूरा जो भी है वो क्षमा कर जाएगा, परंतु पवित्र आत्मा की निंदा आत्मा का निंदा पूरा है क्षमा न किए जाएगी। क्षमा नहीं किया जाएगा। और उधर रुको, क्या बोले? मनुष्य की गलती को परमेश्वर क्षमा करेगा 100%, 99 भी नहीं। जब पवित्र आत्मा के जब निंदा पूरा होता है, वहां पे परमेश्वर कहता है कभी जिंदगी क्षमा नहीं मिलेगा, क्या फुर्ती करो असर। हालेलुया, हालेलुया। कितना लोग निंदा पूरे करते हैं, काय माहिती, अरे देवाची हमें जो भी आते है उसको लेने का। हालेलुया। तो भाई ने एक शब्द बोला, बहुत अच्छा, दिल को सुनेगा, क्योंकि मैं सुन रहा था, ये अंदर लिया और जैसे इधर से बाहर जाने का टाइम में क्या किया, जो 50 किलो का पोस्ट था वो 5 किलो इतना उनकी ये था। हालेलुया। देखो परमेश्वर के बड़ाई, हमारा बड़ाई नहीं है, परमेश्वर के बड़ाई। हालेलुया। यहाँ पे लिखा है 32 में, जो कोई मनुष्य के पुत्र के विरोध में परमेश्वर का पुत्र के विरोध के बारे में कोई बात करेगा, उसका यह अपराध हाँ, क्षमा किया जाएगा। परंतु जो कोई हाँ, पवित्र आत्मा के विरोध में हाँ, कुछ कहेगा, हाँ, उसका अपराध न तो हाँ, इस लोक में हाँ, और न परलोक में क्षमा किया जाएगा। पवित्र आत्मा का मुझे मात्र यीशु नहीं, आज हमारे बीच में पवित्र आत्मा है, इसमें बैठा है, देगा राइट है। लेकिन आज अगर हम झूठ बोलता है तो पवित्र आत्मा बताता है छोटे बात है, क्योंकि हमारा साम किसको लेके जा रहा है? पवित्र आत्मा के यीशु। तो हम झूठ बोलते हैं कि किसको तो क्या बोलते हैं, तुमको लगता है पवित्र आत्मा के यीशु। पवित्र आत्मा होना चाहिए तो सत्य का आत्मा, अगर उसके 17 पढ़ोगे 14 का 16 17, अर्थात हाँ, सत्य का आत्मा जिसे संसार ग्रहण नहीं कर सकता, संसार ग्रहण नहीं कर सकता है, क्योंकि संसार में झूठ है। पता है, ये 3-4 दिन के बीच में हमारे के डोंगर में बहुत सारा रोका पट्टी करता रहा, बहुत ये सारा चीज करता रहा। परमेश्वर के एक वचन बताता है, तुम नहीं करेगा तो परमेश्वर वैसे ही है। पूरी परिवार जब परमेश्वर बदला लेता है, बोलते हैं ना लाठी का आवाज नहीं आता है, वैसे परमेश्वर का लाठ गिर चुका है। आज पूरी बर्बाद में आया, 2 गया, 2 घर भाग्य ना पते, पूरी 2 घर में पूरी 7 तक मैंने देखे जो आज था, हम लोग भी सबके साथ बैठे बातें कर रहा था। आज तक कैसे नहीं हुआ, पूरी परिवार में ही है, फैमिली नहीं है, पूरी कुटुंब फूटा है, पूरी कुटुंब, वो फैमिली को नहीं, परिवार को नहीं, पूरी कुटुंब। परमेश्वर के लोग को अगर बदला लेता है तो परमेश्वर अपना समय में बदला लेता है। जब परमेश्वर बदला लेता है ना, उसने बुद्धि पर उसका कोई बचाव नहीं करता। हालेलुया, हालेलुया। यहाँ पे कहता है मैं और आप चाहता है, वो लोग नहीं चाहता है, हमारा अंदर कौन सा मोह। अगर हमें, अगर बाइबल सीधे कहता है, अगर हमें अगर कुछ तब करने लगता है ना, यीशु मसीह कहता है कि मेरा लेकिन ये कब होएगा बात है, आगे का पालन करो, बेस्ट आगे का पालन।
हालेलुया। हमारा आज्ञा का पालन करना बहुत जरूरी है। अगर आज्ञा का पालन कैसा है बात है, यही बात है। और हमारा बाइबल भी कहते हैं प्रथम हमारा फल परमेश्वर के पास आना चाहिए। जो हमारा कमाई में उसका 10% परमेश्वर का उसमें आना चाहिए। ये आज्ञा परमेश्वर है। हालेलुया। आज्ञा परमेश्वर की। अभी देखो बारिश आने लग गया, तालपत्री लाना पड़ेगा। ऐसा का तालपत्री गया इसको तो है ना, अब बारिश आ रहा है, इसका चिंता लेना चाहिए ना कैसा किताब पत्र कैसा लेगा। 1200 में नहीं आता, ऐसा में 2400 में आता, ऐसा में कुछ होना जरूर है। हालेलुया। ये सारा चीज अभी परमेश्वर की हम हमारा क्या करता है नाही तर नाही। इस संडेला फक्त येणार मी आशीर्वाद घेणार घर जाणार का एक फायदा नहीं, फायदा नहीं। ये भी कहते अगर आज्ञा का पालन नहीं है तो हम कुछ भी नहीं, सब हमारा सेवा सफल नहीं है। हम परमेश्वर पवित्र आत्मा हमें से झूठ बोलते जाएगा, लेकिन झूठ बढ़ जाता है ना तो वहाँ पे बहुत दिक्कत है। हालेलुया। हम परमेश्वर का अधिकार अगर हम चोरी करेगा, परमेश्वर का आपको हम अगर छुपाएगा, क्या लगता है हम ज्यादा कहेगा? नहीं कहेगा। हालेलुया। नहीं कहेंगे। हमको क्या लगता है हम 10,000 में 1,000 रुपये परमेश्वर को नहीं देगा, मैं प्रेशर भर के रखूंगा, बारिश के टाइम में कहेगा। सच्ची सुन रहे क्या? सच्ची कमी करना नहीं, कैसा पैसे दे गाँव पास्टर इंजॉय करता है। सचमुच मैं हमेशा बाहर का गाना गाता हूँ, होटल पे जाके गाता। हालेलुया। पता है पैसा बचने के लिए होटल में चाय भी बंद किया मैंने, जो रोज चाय पीता था वो भी बंद किया मैंने, चाय भी पी। हालेलुया। सवेरे का नाश्ता भी बंद किया। हालेलुया। क्योंकि परमेश्वर जो कुछ बातें करता है हम उसमें बना रहने का। कलीसिया मैं आज भी आपको कहता है, अगर आपको क्योंकि मुझे एक पर्सन के साथ कुछ बात हुआ, मेरा बंद करना, बंद कर दो। मेरे लिए बहुत प्यार करता है। ये जाते जाते पर्सन मला है ना 20 रुपए से क्या करके आएगा तो मुझे मजे करेगा तो कैसा लगेगा उसको? पहले क्या बोले मैं बहुत प्यार करता है, अगर जब वो बच्चा आके बोलेगा 20 रुपए की चॉकलेट का 10 रुपए का, तब हम नहीं देगा तो क्या होगा? कैसा लगेगा इसका? तो परमेश्वर भी वैसे ही है, हमारा परमेश्वर वैसे है। तो आज्ञा का पालन नहीं करता है तो कुठला रे प्रेम तुझ्या दोघी प्रेम परमेश्वर भी बोलता है हमको बंगाल प्रेम है तुम्हारा। अगर प्रेम सही रहता था आज्ञा का पालन करता था, बंगाल प्यार है आगे नहीं करता। परमेश्वर कई तरीके का बातें करता है। अब कैसे बोले कोमल सही बात बोले, सही बात किया। हालेलुया। और मेरे इसने पूछा फसल में फसल आत्मा का 2 वचन बताया तो उसने बोला ठीक है मैं तो ठीक है अच्छा है वैसा चलो तो नहीं सकते सही पूछा। तो मैंने बोला ठीक है बता दो। फिर उसके बाद देखो आधा घंटे का टाइम दिया, 1 घंटा दिया, फिर और भी 1 घंटा बात कर सकते, एक लिख के देता और भी 1 घंटा बात कर सकता हो। तो हमारा यही होना चाहिए। ऐसा नहीं कि देखो आपको बोलते हैं इनसे पढ़ाई करते इनसे पढ़ाई कर, जो पढ़ाई को मैं कई बार बोला जो पढ़ाई के योग्य में पढ़ाई करते रहो करते रहो। हालेलुया। हालेलुया। तो आप प्लीज पर पहला आगे का पालन करो परमेश्वर का, उसके बाद बोलो मैं क्या वचन प्रेम करता हूँ। जब ये दोनों एक हो जाता है तब आपके लाइफ में होएगा तो उससे सफल होते हैं। मैं नहीं कहता वचन बता आलू किताब में दो करके सबके थोड़ा सा दो के साथ क्योंकि तुम्हारा परमेश्वर यहोवा तुम्हारे हाथों के सब कामों के विषय तुम्हें आशीष देता आया है। बस हर कामों में परमेश्वर कहता है आशीष देते जा रहा है, लेकिन हम आशीष को क्या करते हैं? छुपा के रखते हैं, छुपा के। हालेलुया। हालेलुया। अभी आपका बोलता है मामा माझं ते काम आल्यासाठी प्रार्थना करायचं लगेच ते काम झाल्यानंतर बघू, काम झालं सगळं झालं कुठे ते एक दोघांना में शायद जानते हैं तुम लोग तो जानते हैं नाम का ऑपरेशन होता है, उसका कुछ सोना था, सोना
तो रात को सिर्फ पति ने छुपा के लेके गया, किसका और कुछ आप करता उनको दे दिया। आया बाद के बाद सिस्टर के घर पे मैं भी आया, मतलब पास्टर तुम्ही दोघं प्रार्थना करा। बोला कशासाठी? 5000 नंबर खाना काय होती घेऊन गेले, दुसरं कोणाला तर दिले, दुसरं पण आणून द्यायला पाहिजे, ते दिवस पास्टर आणून दिले, दुसरा दिवस मोडणार आता तुम्हाला म्हणजे चर्चला देणार, भात मी देणार, टेन्शन घेऊ नका, 4 दिवसाचं काय नाही, आणून दे। मला वाटतं एक आपल्या आतमध्ये द्या, आणून दिल्यानंतर वाईफात चर्च यायचं बंद। कधी पण विचारते, अरे पास्टर बोलते मेंबर पाहिजे, मेंबर पाहिजे, मला म्हणून आम्ही येत नाही, ये नहीं बोले कि माता काम झालं। ऐसा लोग हुआ है में। देखो मैं आज भी आपको कहता है उसमें मुझे कोई इंटरेस्ट नहीं, जब उनकी विरोध पे जाता है तो परमेश्वर आज नहीं तो कल वचन के साथ देंगे। हालेलुया हालेलुया। इसके लिए आगे का पालन करो, परमेश्वर से प्रेम करो, हमारे के लिए हमेशा के लिए ये पृथ्वी पे जब तक मैं और आप रहता है तब तक क्योंकि हमारा सब है पवित्र आत्मा के ये वचन दिया परमेश्वर को तेरे से सब वापस बोला पड़ेगा। हाँ मैं पिता से विनती करूंगा मैं पिता से विनती करूंगा और वह तुम्हें हाँ एक और सहायक देगा और एक सहायक देगा कि वह सर्वदा सर्वदा यार तुम्हारे साथ रहे। किसके साथ है? बोलिए ना, बोलिए ना। अगर पवित्र आत्मा आगे का पालन करता है तो क्या बोलेगा? अभी आप लोग बोला मेरे साथ है, आगे का पालन करता है क्या? जब आगे का पालन नहीं करेगा तो पवित्र आत्मा कहाँ से आएगा? हालेलुया हालेलुया। आज जो से बात